गण्या गण्या नक्कीच काय तर गडबड आहे. अरे माझ्याशिवाय एक सेकंद न राहू शकणार राणी. मला मध्ये तू निघून जा. गण्या पाणी कुठं 100% मरतोय. अरे पण माहित कस करून घ्यायचं? राणी तर काय सांगायला तयार नाही. अरे ती सांगायला तयार नाही ना. पण आपल्याला शोधायला कोणी अडवलंय का? नाही ना. गण्याचा शोध नक्कीच घेतला पाहिजे आणि आता तर शोध घेतलाच पाहिजे. मला पण बघायचंय राणी अशी का वागते ते. पाय काढा ना जरा. असं तुम्ही माझ्याकडे किती वेळ बघत बसले ना तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. समजलं का? म्हणजे आता तुझ्याकडे बघावं बी नाही का आता? हा? माझ्याकडे बघण्यापेक्षा ना थोडं कामधंदा का बघा. म्हणजे कसं तेवढंच पैसे आहे ना आपलं घर चालवायला. हो हो, घर काय बंद पडे का? 2 टायमाचं भेटत आहे ना तुला गिळायला. जगण्यासाठी काय 2 टाइम जेवण मिळालं म्हणजे काय बायको सुखी असते का? लग्न झाल्यापासून मला विचारलं का तुला काय पाहिजे, कुठे फिरायला नेऊ, तुला काय आवडतं, विचारलं असं काही? ए राणे, ते बायकोचा बैल असणारे करते हा. मी बायकोचा बैल नाही ना होणारे बी नाही. कळलं का? तुमच्याशी ना काही बोलण्यात अर्थच नाही बघा. हा, माझा तर लय फायदा व्हायला लागलाय बाबा. मग आहे का नाही? तरी दारू उतरून टाकलीस मै. डोकं दुखायला मग आता. पैसे दे चल. पैसे कुठून आणू मी? तुझ्याकडे पैसे नाही तर? नाही माझ्याकडे पैसे नाही तुझ्याकडे पैसे नाहीचे. बर, मला बी माहिती आहे कुठे पैसे ठेवतीस तू तर. हा चल, सरक बाजूला. बाजूला पैसे ठेवते इकडे तिकडे. माय भेटले पैसे. काय ते पैसे? घ्या ए, इकडं. ठीक आहे सर, सोड. सोडा ना ते पैसे. ए सरक बाजूला, हात सोड मग. अहो ते माझे पैसे ना पण. तुझे पैसे हा, कुठून आणले तू? तुम्हाला काय करायचं? कुठून आले? इकडे घ्या ते पैसे. ए राण्यात बुक्का टाकीन. सांग कुठून आले तेव्हा देणार तुला पैसे. ते ते मला अण्णांनी पैसे दिले माझे. घ्या इकडे पैसे. पण दिले अण्णांनी? मग अण्णांनी लग्न कसं गपचिप लावलं, मला हुंडा दिला नाही काय नाही. अयो हुंडा आता. आवाज काय करताय? सगळे पैसे तुम्ही दारू संपवशान का इकडं? दारू संपेल मी. बर धर. धर जा आईस कर. अहो हे काय करताय? काय? ते पैसे घ्या इकडे, माझे पैसे. अरे बर थांब थांब थांब, गडबड नको करू. धर जर ये. आणि आता मग आभार मान तू. तुला अर्धे पैसे दिले, सगळे नाही घेतले मी. जरा जपून जपून खरंच. हे खर्चले की ते घेणार आहे मी पैसे. हा जाय आता चल घरात. तुला त्यालाच देत नाही आता मी हे पैसे संपूस तर. ना जा, चाललो मी ते अहो दुकान. पण माझे पैसे द्या इकडे पहिले, तुम्हाला सांगते मी. तुला राणे चिपली तुझ्या घरी. चल तिकडे. येडीवर हो का नाही मला म्हणते बा पैसे द्या. आला रे दुकानदार. भाऊ, तुमचे मी लय रूप पाहिले, पण असलं रूप पहिल्यांदाच बघायलोय. असं म्हणजे कसं रे? भाऊ, अहो तुम्ही बायांना काही बी करायला लावणारे, आज एका बाईसाठी काही बी करायला. अरे खंड्या, मी अख्खं जग पाहिले पण असं कधीच कुठं नाही पाहिलं. अरे मग नशीब पाय ना, राणी आली कुठं? आपल्याच गावात. अंगी असं तुला माहित आहे का, मी राणी बहिणीच्या माग पुढे कोण करतोय. अरे जर तिला कळालं की अरुण भाऊ आपल्यात इंटरेस्ट घेत नाही तर हातचा चान्स येईल ना, म्हणून मला तिच्या माग करावं लागतंय. पण भाऊ, त्या दिवशी तुम्हीच म्हणले होते की आपण जर बाईच्या माग माग केलं तर बाई आपल्या पुढं पुढं करीत नाही. अरे ती बाई कशी आहे त्याच्यावर असतंय. आणि तुला सांगतो, राणी बहिणीच्या माग पुढे कोण करतो मी माहितीये का,
असा चान्स पुन्हा पुन्हा येत नसतो. अरे नवीन लग्न झाले बाई हाती लागणं म्हणजे जमीन खोदून सोनं हाती लागल्यासारखं असतंय. खरंय भाऊ तुमचं. पण भाऊ राणी वहिनी आज येत्यान असं वाटा ना मला. येईल खंड्या येईल. एकदा का वाघाच्या तोंडाला रक्ताची चव लागली आणि बाईच्या हाताला पैशाची हाव, मग ती कधी सुटत नसते. खरंय भाऊ तुमचं. भाऊ असले डायलॉग मारू मारू राणी वहिनीला पटितात तुम्ही. राहुले, किती दिवसांनी चाललो ना आपण दोघं सोबत कॉलेजला. किती भारी दिवस होते रे गण्या. राणी अशी पुढं चालायची आणि आपण दोघं माग. मी असं कधी स्वप्नात सुद्धा विचार नाही केला माहितीये का राहुले, की तुम्ही एकमेकांपासून असे दूर व्हाल म्हणून. गण्या, जेव्हा प्रेम जवळ असतं ना तेव्हा त्याची किंमत कळत नाही रे. जेव्हा ते लांब जातं ना तेव्हा त्याची किंमत कळते. राहुले, मला असं कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नाही रे की अण्णा राणीचं असं गपचिप लग्न लावून देतील. मला कायम एक स्वप्न पडायचं की तुमच्या दोघांचं लग्न होईल, मी तुमच्या लग्नात येड्यासारखा नाचल, लग्नानंतर तुम्हाला एखादं पोरग होईल हा, आणि त्या पोराला घेऊन मी गावभर फिरल, त्याला सांगल हे बघ हिथे ना तुझे आईबाप गुपचूप भेटले होते पहिल्यांदा, आणि हिथे ना त्या दोघांनी पहिल्यांदा मिठी मारली होती. गण्या, किती भारी झालं असतं रे तुला पडलेलं स्वप्न जर खरं ठरलं असतं तर. स्वप्न खरी होत नाहीत रे, उलट आपण जे स्वप्न बघतो ना त्याच्या नेमकं उलट होतं. आता बघ की मी राणीसाठी काय काय स्वप्न बघून ठेवली होती. लग्न झाल्यावर हे करेन ते करेन, पण आता काय करतोय, तुझा नवरा बाहेर गेला की गपचिप जाऊन भेटतो तिला. काही खरं होत नाही आणि नशीब लागतं रे त्यासाठी पण. गण्या, तुला माहितीये का खरा नशीबवान कोण असतो? कोण रे? ज्याचं प्रेम त्याच्या सोबत आहे ना तो माणूस खरा नशीबवान. आणि माझं नशीब तर एवढं गांडू आहे. जाऊ दे, तुला तर सगळंच माहिती आहे, सांगण्यात काय अर्थ नाही. पण गण्या, एका गोष्टीसाठी मी देवाचे आभार मानेन. कोणत्या? माझ्यासोबत माझं प्रेम नाही रे, तर माझ्यासोबत जीवाला जीव देणार तुझ्यासारखा मित्र आहे की. हा, गरज पडली तर समजून घेतो, गरज पडली तर समजून सांगतो देखील. आणखी काय पाहिजे रे मला आयुष्यात? खरंच गण्या, या बाबतीत मी देवाचे आभारच मानायला पाहिजे की माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा जीवाला जीव देणारा मित्र पाठवलाय. आणि माझ्याच आयुष्यात नाही बरं का, देवाने प्रत्येक हृदय तुटलेल्या पोराच्या आयुष्यात तुझ्यासारखा मित्र पाठवलाय, त्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढण्यासाठी. अरे राहुल्या, मित्र असतातच त्याच्यासाठी रे. जिथं रक्ताचं नातं संपतं ना तिथं मैत्रीचं नातं सुरू होतं. मित्र मित्राला शिव्या देतो, पण त्याच मित्रासाठी शिव्या खातो सुद्धा. मित्र मित्राला फटके मारतो, पण गरज पडली ना तर त्याच मित्रासाठी फटके खातो सुद्धा. गण्या, खरे रे गण्या तुझं. संसारात ही प्रेम नावाची गोष्ट येते ना मध्ये, प्रेमाशिवाय करमत नाही आणि मैत्रीशिवाय राहत नाही. अरे तू टेन्शन घेऊ नको राहुले, ह्यो मित्र आलाय ना तुझा, आता कसं तुझं प्रेम भेटत नाही ना तेच बघतो आता. गण्या, मला आज राणीचं वागणं काय बरोबर दिसत नाही. एक काम करतो, तू आज कॉलेजला एकटाच जा, मी राणीच्या मागे जातो, बघतो नक्की काय भानगडे. जा तू, जा गण्या. भाऊ तुम्हाला ते सांगायचं तर राहिलं ना. काय रे? अहो, ते काल संत्या भेटला होता वाटेत, मला म्हणला की त्यांनी राणी वहिनीचे पैसे चोरले आणि त्यांनी डायरेक्ट धमकी दिली मला. मला म्हणला की राणी वहिनीच्या माग जर दिसला ना तर सांगितलं नाही म्हणशील. लय वाईट झालं हो राणी वहिनी सोबत. अरे खंड्या, उलट चांगलं झालं ना. आता त्या राणीला काय करू काय नाही असं झालं असं. खंड्या, आपण काय करायचं, संध्याला ना एका हातानं पैसे द्यायचे आणि त्याला म्हणायचं दुसऱ्या हातानं वहिनी दे. हा भाऊ एवढ्या सहज त्याची बायको देईन का तो? अरे खांद्या, हे दारुडे ना दारूसाठी काय बी करू शकतो. आपण काय करायचं खांद्या, संत्याला ना दारू आंघोळ घालायची आणि वहिनीला पैशानं. वय खांडे, मग तुला कशाला घालायची आंघोळ? भाऊ त्या आंघोळीचं नाव काढलं कीच मला कसं तरी होत. एक दिवस तुला चांगली आंघोळ घालतो.
ते राणी वहिनीला यायला लयच उशीर झाला बरं आज. अरे खांड्या, अरे बाया माणसाचं का आपल्यासारखं असतं का? जेवण झाले पुसली चड्डीला हात. हा, अरे बाबा त्यांना लय काम करावं लागते. तुला सांगतो, सकाळ झाली की आवरा, मग जेवण बनवा, मग भांडी घासा, मग कपडे धुवा. दिवसभर नुसतं त्यांचा कामात जातोय. रात्र झाली की पुन्हा स्वयंपाक, पुन्हा भांडे, आणि नवरा आला की पुन्हा त्याच्याकडे लक्ष द्या. अरे बाबा, ह्या बाईचं जीवन म्हणजे लय अवघड असतंय. म्हणून मला कसं वाटतंय की बायाला जरा आराम भेटला पाहिजे. तुला सांगतो, आता का जर राणी बहिणी इकडं आली, हा, आता मी त्यांना आराम देईन का नाही? भाऊ, राणी वहिनी जर इथं आल्या तर तुम्ही त्यांना आराम थोडी देता, उलट जास्त दमिताल ना. ए, खांड्या, तू तर लय चाबरावं लागला दिवसेंदिवस. हो भाऊ, तुमच्या सोबत राहून भाऊ, खांड्या, हा. वहिनीनं येळाक पत्र पाळल्याला दिसतंय. गाडी बराबर टायमावर आली. हो भाऊ, गाडी तर टायमावर आली, पण त्या गाडीला इथंच थांबवा. तिचं चहा पाण्याचं बघा, तिला पुढच्या स्टॉपवर जाऊन देऊ नका, मागच्या बारीत सारखं. जे काय करायचं ना ते मी करेन. तू सटक येतो, सटक. भाऊ, मी लांबून सर्व्हिसिंग बघू का? लांबून बघ नाही तर टांबून बघ, पहिलं सटक येतो. हो. वहिनी आज लयच येळेवर आले. हा, अहो, वहिनी घाबरता कशाला? आईला हारूनची नजर वाईट आहे म्हटलं होतं, त्याला बोलू नको, आणि इथं डायरेक्ट माळ्यात भेटायला आले तिला. इथं काय करणार मी तुम्हाला उघड्यावर? आज जर समजा केलं मी तर कोण पाहणार आहे? ओ वहिनी, तुम्ही बसा बरं, बसा. काय झालं? तुम्हाला कोणी काही बोललंय का? कधी संत्यान मारलंय तुम्हाला? च्या आईला त्या संत्याच्या, त्याचं ना वहिनी मी तंगडच काढतो. नाही 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 नाही, मी ना त्याची गाडवर बसून धिंड काढतो. अरे एवढी गोड बायको भेटली आणि गद्याला किंमतच नाही त्याची. त्यांनी नाही काय केलं. मग तुमचा चेहरा कोण पडला? मला माहिती आहे त्यानंच काहीतरी केलं असं, म्हणूनच तुमचा चेहरा पडलाय. तुम्हाला कसं माहिती? अहो वहिनी, हे जग लय छोट आहे, आणि आता आपली आवडीच्या माणसाची खबरबात काढणं हे काही लय मोठी गोष्ट आहे का? ठप्पा, संत्याने तुमचे पैसे घेतले ना, हो मी देतो ना पैसे, तुम्ही चेहरा कोण पाडता? हे घ्या, तुमच्यासाठी नाही तर मग कोणासाठी आहे? जबरदस्त. मला काय हवंय काय नको सगळ्याच गोष्टीची माहिती काढली वाटतं तुम्ही. आता आम्ही सगळी तुमच्या गोष्टीची माहिती काढली, पण तुम्हाला बी माहिती पाहिजे ना मला काय पाहिजे काय नको ते. हा, मला माहिती तुम्हाला काय पाहिजे, तेव्हा तर आले मी इथं. वहिनी, आता दुसऱ्या भेटीत तर झालं पाहिजे. हो, किती दिवस नुसतं डोळे शाकायचे आम्ही. अहो एवढे कशाला काय करताय? आणि तसंही बी मी कुठं पळून चालले तवा. अहो वहिनी, तुमच्या डोक्यात दुसरं काही खुळं आलं आणि मग मेलो का तसाच? माझ्या डोक्यात सध्या एकाच गोष्टीचं खोळ आहे. कायचं? या पैशाचं. पैशासाठी माणूस काय करेल याचा नियम नाही. वहिनी, तुम्ही पैशासाठी करता आणि मी तुमच्यासाठी. हा, बरं वहिनी, आता ना बस झालं, चला बरं. अहो, इथं कुठं? अहो वहिनी, इथं कोण बघतय? आणि बघू द्या ना, मस्त नागिन डान्स खेळ. नको नको, इथं नको. अहो इथं आपल्याला कोणी चोरून बघितलं तर? त्याच्यापेक्षा ना आपण असं करू, मी ना तुमच्या घरी येते. हा, तुम्ही काय करा, खंड्याला मला बोलवायला पाठवा. काय या पावाय, मी असं येणार हे मी ध्यानातच नाही आलं ना. दुपार आमच्या घरी कोणीच नसते, मी काय करतो दुपारी खंड्याला पाठवतो. हा बरं, आता येऊ का मग मी? बस दर्शा. नाही ना, मग नंतर डायरेक्ट घरीच येते ना. हा चालतंय.
भाऊ तुम्हाला काय फ्लॉप पिक्चर द्यायची सवय लागली का? तुम्ही निर्माते म्हणून असले फ्लॉप पिक्चर बनवणार का तुम्ही आता? अरे खंड्या, हे पिक्चर बी मीच काढणार आणि मीच बघणार. माझ्याशिवाय दुसरं कोणाला पाहू देणार नाही मी. आता एवढे पैसे ना मी बँकेतच टाकून देते. तर नवऱ्याच्या हाती लागले ना सगळे संपून टाकीन. याच पैशासाठी माझ्यापासून लांब गेली ना? बोल ना, याच पैशासाठी माझ्यापासून लांब गेली ना तू? राणी, मी कधी असा स्वप्नात पण विचार केला नव्हता तू अशी वागशील म्हणून. चूक तुझी नाही का, चूक तर माझी आहे. माझी तुझ्यासारखं भंगरी पोरीवर प्रेम केलं. माझी चूक आहे, माझी चूक आहे, माझी चूक आहे. राहुल नको ना, हे काय करतोय तू? काय करतोय म्हणजे? काय करू सांग ना. हे सगळं डोळ्यानं बघितलं काय करायला पाहिजे होतं मी? संपलंय का राणी? सगळं संपलंय. तू हाताने संपवलंयस. ज्या मुलीवर जीवापड प्रेम केलं ना तिनं स्वतः हाताने केसानं गळा कापला माझा. काय भेटलं का तुला हे सगळं करून? बोल ना, काय भेटलं हे सगळं करून? काय कमी केलं का तुला मी? अगर आणि तू जर प्रेमाने बोलली असती ना तर हातावरती जीव काढून ठेवला असता माझा जीव. पण हाट, तुलाच किंमत नाही त्याची. तुला मी नकोय ना, आणि काय नको हे पण चांगलंच माहिती आहे मला. ते लोक म्हणतात की पैशाने सगळं काही विकत घेता येतं. सगळं काही विकलंच बघ तू आज स्वतः पैशासाठी. अरे आज नाही, कधीच विकलंयस. आईला तुमचं लपड किती दिवसापासून चालू आहे काय माहित. हे बघ राणी, तुझं थोबाड बघायची पण इच्छा नाही मला. निघितून तुझ्यासाठी घरदार सोडून आलतो मी. तुझ्या प्रेमासाठी आलतो का नाही? मग काय केलंस तू? माझ्या प्रेमाचा खून केलायस, खून. इथनं जाण्याचं तुझ्या जीवाचं बरवाट करीन काय, नाही तर स्वतःच्या जीवाचं बरवाट करून घेईन मी. नालायक बाई कुठली. चल निघ. अय राहुले, अरे कुठं चालला? संपलंय रे गाड्या, सगळं संपलंय आता. चल जे, गाव सोडून चाललोय मी आता. अरे थांब, काय झालं नेमकं तुला? काय झालंय? अर्जेसाठी गाव सोडलं, घरदार सोडलं, आज त्यानं सोडलंय मला. म्हणजे झालंय काय नेमकं? आजी हँडसम दिसायलात ना तुम्ही. राणी वहिनी, ओ राणी वहिनी. वहिनी, कसला एवढा विचार करतोय हा? भाऊ तुमचा विचार करीत असत्या ना. खरंच काय हा? असं काही नाही. भाऊ वहिनी लाजल्या वाटतं. आ वहिनी, आता आपल्यात लाजेसारखं काय राहिले हा? झालं ना आपल्यातलं सगळं काही हा? वहिनी, तुम्ही समजताय तसं काही नाही. खंड्या, बरं चला बरं या. अहो, काय झालं? हे काय करते भाऊ तुम्ही? जर कुणी आलं तर, आणि कुणीच तर जाऊ देत, माझंच नवरा आलं तर? ह्या असं येड्या बहिणी पहा मी, तुम्ही बरोबर बोलल्या. मी ना दुपारा पंचायत समितीत जाणार आहे आणि एकटंच जाणार आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत चला. आपण ना पिक्चर पाहायला जाऊ आणि येळ काढून लॉजवर जाऊ. येळ काढूनच जाऊ. ते नाही का आपलं ते उषा नाही का, उषा अशा उषा एकमेकाच्या अंगावर मारते, मग त्याच्यातून असा कापूस उडतोय. अरे आता पुढचं काही सांगायची गरज आहे का तुम्हाला? हा, तुम्ही ना तयार व्हा, मी खंड्याला पाठवतो. हा, मग आपण जाऊ. काय जमन ना मग? हा, येऊ का? नाही म्हणजे आता आपली भेटच होणार तशी. हा, मग तयार राहा बरं का. येतो बरं का.
हे काय करून बसली राणी? अगं थोडा तरी विचार करायला पाहिजे होता तू. स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर गेलीस तू. आता यातून बाहेर कसं पडायचं? एकतर माझ्या नवऱ्याने त्याचे सगळे पैसे संपवले. एवढे पैसे कुठून आणू मी? तो राहुल काय विचार करत असेल माझ्याबद्दल? आणि हा माणूस तर माझा वापर करून सोडून देईल. पण जो माणूस मला जीव लावतो त्यालाच मी दूर केलं. तुझ्यासारखी मूर्ख कोणीच नाही राणी, कोणीच नाही. राणी 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 अरे गण्या, तू 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 कधी आला? अगं कसला विचार करायली? अरे काय नाही, पण तू कधी आला? मी तुला पाणी आणते, नाहीतर मी चहा टाकू का? काहीच नको करू, बस बस. मी फक्त तुझ्यासोबत बोलायला आलोय. आता मला व्यवस्थित सांग बरं, काय झालं नेमकं? गण्या, राहुलने तुला सांगितलंच असेल त्या दिवशी जे घडले ते. मला खरंच लय वाईट वाटतंय रे. तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करत असाल ना आता? राणी काय होती आणि आज कशी झाली? मी पण तोच विचार करतो की राणी, असं काय झालं की तू एवढा टोकाचा निर्णय घेतलास? माझ्या आयुष्यात एवढं वाईट घडलं ना, त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. आणि माझं एका रात्रीत लग्न लावून दिलं या दारोड्यासोबत. माझं ज्याच्यावर प्रेम होतं ते प्रेम नाही मिळालं मला, आणि त्याच्यासोबत मी संसार करते तो मला पैशासाठी मारतो. आणि एका बाईला काय हवं असतं रे? तूच सांग ना. आनंदी आयुष्य आणि सुखी संसार. आणि हे फक्त एकाच गोष्टीमुळे होऊ शकतं, तो म्हणजे पैसा. आणि या सगळ्या गोष्टी राहुल नाही देऊ शकत. देऊ शकत होता तर तो फक्त अरुण. आणि त्याच्या बदल्यात अरुणला काय हवं होतं? फक्त मी आणि काही वेळासाठी माझ्यावर ताबा. आणि तसे पण माझ्या आयुष्यात काय राहिले रे? माझ्या मनासारखी एक पण गोष्ट नाही घडली रे. ह्याच्यात तुझी काहीच चूक नाही राणी. त्या सगळ्याला जबाबदार फक्त एकच माणूस आहे, तो म्हणजे अण्णा. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता ह्या बेवड्यासोबत तुझं लग्न लावून दिलं. स्वतःच्या पोरीच्या आयुष्याची राखरांगोळी केली त्यांनी. गाण्या मला राहुल्याला भेटायचंय. काही करून मला त्याची माफी मागायची. अगं मी शोधतोय त्याला सकाळपासून, कुठे गेला काय माहिती. जमायला ही काय दिसा ढवळ्यात लपडे करायला लागली काय? हा, दिसा ढवळ्यात लपडे करायला लागली काय तू? हो, काय काय बोलताय तुम्ही? कॉलेजचा मित्र आहे तो. आज गावाकडे आला म्हणून मला भेटायला आलाय तो. कानाला बिड्यात का माया? तो धोत्र विण करायला लागलो मी. मला समजत नाही का? हा, ए चाखण्या, कोण रे तू? अहो पाहुणे, असं काय करतात? तुम्ही नव्हता का आमच्या गावात आला होतात? दारू कुठे भेटती विचारली होती बघा, आठवलं का? हा हा, आज ओळखील. तुमच्या गावात आलो होतो ना मी. हा. बाकी तब्येत मस्त केली हो पाहुणे तुम्ही. काय जिम बिमला जातात का काय? असा फटका देईन तुला. जिमला जातोय का मी? जरा वाळून गेलो ना रानात काम करू करू. जिमला जातोय काही म्हणायला लागलं. काय बरं, चहा विचारला घ्यायला तो? हा, विचार. नुसता विचारतीस का? घेऊन येईन जा ना. नाही नाही नको, चहा घेतच नाही, बंदच केला चहा मी आता. सोडा सोडला. मग दारू? नाही हो, हा, दारूचं नुसतं नाव काढलं तरी मला चढती. बामनानी मला 4 हात पुरीपासून आणि 8 हात दारूपासून लांब राहायला सांगितले बघा. काय काय लागले त्या बामणाचं? चला दारू एकदा तुम्ही घेऊन तर बघा.
अहो जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट कोणची आहे माहितीये का? दारू. दारू मग हो काही काय सांगते तुम्ही याला? यांचं काय अजिबात ऐकू नको. ते दारू पिले कशीच बडबड करतात. म्हणजे मी बडबड करायला लागलो? तुला आता फोडतोस आता. मला म्हणते का बडबड मारेन तुला. चल निघ निघ तू इथून, चल बरं असू दे, मी जातो. निघ चल. जातो. ज्याला दारू आवडत नाही तो संत्याला आवडत नाही, कळलं का? चल पुन्हा घरात नाही यायचं, माझ्या पाहुणा ठेवायच्या घरात. तुझ्या घरात हो काय हे सोडा मला. घरात चाल. काय हे निसा चला घरात चला घरात. अजिबात आवडत नाही मला सांगायला हात लावलेलं. नाही आवडत तुला? आणि तू ते काय मित्र का कुत्र त्याच संग बोल, तुला लय जमत आहे का? घरात जर गपचेप. हो काही नका बोलू. मित्र येतो माझा आणि गण्यात तसा नाहीये. कोण मित्र आणि कोण कसा सगळं माहिती बरं का मला. तू उगा जास्त शहाणपण नको शिकू. चल घरात तू गपचेप. गण्यात तसा नाहीये. कोण कसं आहे ते सगळं या संत्याला माहिती बरं का. तुला मी किती चांगलं ते दाखवतो हा वाघाच्या. हो काय करता येईल? बडा दो सोडा मला. पर राणे ते लोकांना जेवढं गरम होईल ना तेवढं जास्त चटकट तुलाच लागल, कळलं का? पळ तुला काय पळायचं आहे. मी बी बघतो ना तू खोटवर पळत तिथं. दारू सरी उतरून टाकली ना मी. बघतो तुला दारू पिऊन होती मला आधी. आईला कसला नवरा भेटला राव राणीला. पहिल्यांदा गावात भेटला तेव्हा म्हणला दारूच पित नाही, आणि आता म्हणतो दारू सारखी सुंदर गोष्टच नाही. अरे देवा, बघतोय ना खाली काय चाललंय. तुला बी आमची मजा बघायची सवय लागली. बघ बाबा, नुसती मजाच बघ. आईला अरे झालं ना कलियुग सुरू बाबा. आता तरी घ्या अवतार. हे राहुल्याला पण काय करावं. सकाळपासून कुठं जाऊन बसलंय काय माहिती, नालायक माणूस. एकदा भेटू द्यायला सांगतो कसं असते. नीट दाब ना पाय. दाबतोय ना भाऊ. ते राणी वहिनीला मध्ये नेऊन काय करीत होतात तुम्ही? खांडे तो गावचा कलेक्टर काय रे? सगळं तुला सांगा. हा तरी बी सांगा ना भाऊ. हा सांगणार नाही. एक दिवस ना तुला दाखवूनच देतो अरुण भाऊ काय करतात. भाऊ, ते सरकारने आपल्या गावात रोजगार हमी सुरू केली का काय? हा कर काय आलं? रोज नवीन चेहरे दिसायलेत गावात. इकडे कुठलं आहे? मी ते अबे ते बी काय गावाला नाव असं ना तुला काही? हा पण ते गावाचं नाव विसरला का काय? अहो नाही, ती मी माझ्या मित्राला शोधतोय राहुल्याला. तुम्ही बघितलं का कुठं? रावले हा खांडे आपल्या गावात कोणी रावलं नावाचं पोर काय करे? हाय ना भाऊ. ते नाही का त्या दिवशी तुम्ही त्याला वहिनी सोबत धरलं होतं, ते नवीन आलेलं. कोणत्या वहिनीसोबत? तुला काय करायचं? गावात नवीन आहे ना तू. काय पण तू रावल्या का टावल्या पाहिजे त्याला. हा इचा स्वप्ने हल्ला तू. खांडे हा भाऊ. मला ही वहिनी जरा चाभरी दिसती रे. कस काय भाऊ? आता मला सांग, लग्न झाल्यापासून गावात 2 पोर आले, काहीतरी घोळा असणार आहे. खांड्या याला काय पत्ते पिसायचेत ना पिसू दे. राणी तर मीच उचलणार. हो हो. थांब जाऊन पाच बऱ्या वहिनीकडं. हा आईला ह्यो अरुण लयच 12 बोड्याचा दिसतोय. ह्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. आधी त्या राहुल्याला भेटून सगळं सांगतो. तुम्ही काय करता इथं? सोडा मला. तुम्हाला म्हणले ना मी सारखं माझ्या घरी नका येत जाऊ म्हणून. कोणी पाहिलं तर? पैशाचं बंडल घेता ना तू पाहत का कोणी? हा होय. अहो पण मी तुम्हाला बोलले ना मी येईल म्हणून. यावंच लागन वहिनी. हा आपली बसकरी केली कसं आहे, कोणाला बळजबरी आवडते
म्हणलं तुम्हाला पण आवडत असं ना. मला नाही आवडत ही बळजबरी. नाही आवडत मग तुमच्याच मनासारखं करू ना. हा पण आवरा पर पटकन आपल्याला नाही का ते पिक्चर पाहायला जायचं. पिक्चरचा टाइम संपून जाईल वहिनी. तिथे गेलं ना की आपण ते पॉपकॉर्न घेऊ आणि एकाच खोक्यात घेऊ. आणि असं कसं मुठू 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 खाऊ. जेव्हापासून आपलं जमलंय ना तेव्हापासून मला काही सुचनाच. पण वहिनी तुम्ही आवरा पटकन. हा मी तुमची येशीर वाट पाहतो. हा येऊ का येऊ येतो बरं का. लवकर या मग. मला काहीतरी करावं लागेल. हा मला राहुलला सगळं सांगावं लागेल. तोच मला यातनं बाहेर काढेल. राहुल्या, अय राहुल्या, मामा राहुल्याला बघितलं का? राहुल्या, आईला अवघड करून ठेवलं या पोराने. कुठं शोधाव. जिच्यासाठी गावात आलाय तिथंच काय घेऊन देणार राहिला याला. अवघड करून ठेवलं या पोराने. अरे प्रेमात पडलेल्या लोकांचं बी लय अवघड असते. हाल त्या संत्यासारखे दारू तर प्यायला चालू केली नसेल नाही. तस काय केलं असेल ना राहुल्या तर त्या राणीला जीव देण्याशिवाय पर्याय नाही बघ. अय राहुल्या, अरे काही कर बाबा पण दारू काय पिऊ नको तू. आयला कुठे गेलं येडं काय बन काय माहिती. अय राहुल्या, कुठे गेला असेल आता हा. इथून माग तर माझ्या माग सारखं सारखं फिरत होता आणि आज मला गरज आहे तर कुठे गायब झाला काय माहिती बाई हा. कुठं शोधू या राहुलला. इथं बसलंय होय हे. अय आशिक, अरे इथं येऊन बसला होय. कुठं कुठं नाही शोधलं तुला. अरे सांगायचं तरी कुठं बसलास. तुला विचारतोय मी काय झालंय इकडे काय येऊन बसला. असंच बसलोय, मन लागत नाही म्हणून. मन लागत नाही. बर चल राणीकडे जायचंय आपल्याला. ए नाव नको काढू तिचं. थोबाड बघायची पण इच्छा नाही राहिली मला आता. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना आणि त्या राणीवर जर खरं प्रेम केलं असेल ना तर चल माझ्यासोबत. अरे कसा विश्वास ठेव. माझ्या या डोळ्यात बघितलं मी सगळं. अरे राहुल्या, आपण जे बघितलं का ती फक्त एक बाजू होती र. तिची दुसरी बाजू आपण कधी ऐकलीच नाही. मी आता राणीकडून आलोय. तिने सगळं सांगितलंय मला. माझं ऐक तू राहुल्या. काय सांगितलं. हो बहिणी काय बाबा तू म्हणले अर्ध्या तासात येतो. अर्धा तासचा पाऊण तास झाला, पाऊण तासचा 1 तास झाला तरी तुमचा पता नाही. आणि हे काय ही साडी आणि मेकअप नाही केला असं येतात काय. हो नाही ते माझं अचानकच डोकं दुखायला लागलं ना म्हणून मला तुम्हाला सांगावा की आपण नंतर जायचं का. अरे यार हे आता डोकं दुखा लागलं म्हणल्यावर तुम्ही ना आराम करा. आपण पुन्हा जाऊ. आता कसं आहे आपण जायचो पिक्चर पाहायला आणि तिथंच तुमचं मधात डोकं दुखायचं. बघ काय ते मला दावत बसायला लागून का नाही डोकं. तर तुम्ही ना आराम करा. मी ना तुमच्यासाठी गोळी आणून देतो. हा हा बरं बरं. हा जा मग करा आराम. बरं येते मी. हो बहिणी तुमचं घर इकडे आहे ना. हा हा इकडे कर.
गण्या गण्या खरंच चुकलं रे माझं. राणीवर उगा संशय घेतला मी. तिला नको नको ते बोललो यार मी. गण्या चल, राणीला आता माझी गरज आहे. राणी 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 खरंच माझं चुकलं, मला माफ कर. राहुल, माझं पण खरंच चुकलं, मला माफ कर. मी भलत्याच रस्त्याला चालली होती. हा जर तू नसता, गाण्या जर नसता ना, तर माझ्याकडून काय झालं असतं काही नाही, मी याचा विचार सुद्धा करू शकत नाही. राणी तू आता विचार पण नको काढू. तुमच्या दोघाला एकत्र बघून ना मला तर लय आनंद व्हायला गाड्या. पण राहुल, या सगळ्यामध्ये एक मोठी अडचण झाली रे. काय? मी अरुणकडून जे पैसे घेतले होते त्यातले काही पैसे माझा नवरा घेऊन गेला. आता एवढे पैसे मी कुठून आणू? माझ्या अंगाला जर दुसरं कोणी हात लावला ना, मला लय राग येतो. माझ्या नवऱ्याने सुद्धा माझ्या अंगाला हात लावला ना, तरी मला त्याचा राग येतो. मला असं कोणी अंगाला हात लावल्याने मला अजिबात आवडत नाही. पण तरीही मी तुला वचन देते का तू सोडून मी कोणालाच माझ्या अंगाला हात लावू देणार नाही. माझ्यावर फक्त आणि फक्त तुझाच अधिकार आहे. तुम्हाला काय वाटलं वहिनी, माझं लग्न झालं म्हणून मी तुम्हाला सोडून तुम्हाला दिलेले पैसे सोडून जेवढा सोपा आहे काय हा अरुण? अरुण भाऊ, मी कुठं काय तसं म्हटलंय? मी म्हणले ना मी तुमचे पैसे देऊन टाकल म्हणून. सोडा मला तुम्ही. वहिनी, पैसे काय तुम्हाला परत देण्यासाठी नाही दिले, त्या 1 ना 1 रुपयाचा हिशोब घे, ते पण याचा सकट. वहिनी, तुम्ही कधी रस प्याला का? रस ते ऊसवाला काय करतो माहिती आहे का? रस काढायचा असला ना तर ऊसीन असा मसनीत घालतो, मग त्याच्यातून असा खळा 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 रस बाहेर पडतो. रस बाहेर आला की ते ऊस फेकून देत नाही, पुन्हा मसनीत घालतो. जोपर्यंत त्या ऊसातून अख्खा रस बाहेर पडत नाही ना, तोपर्यंत तो तसाच करतो. काय झालं? अहो ते नाही का आमचे अरुण भाऊ ह्या गावातून त्या गावात वळू सारखे हिंडत होते का? त्यांचं बी एकदाच झालं. काय काय? अहो त्यांचं लग्न झालं. लग्न? ते सगळं जाऊ दे खंड्या, मला सांग मी कशी दिसते? फटाका दिसते की बॉम्ब दिसते? आता मी काय सांगणार वैद्या, तुम्ही पण ना. अरे तू काय करतोय तर? आणि कॉलेजला नाही गेला? अगं चाललो होतो, पण मला तुला एक अशी गोष्ट सांगायची ना जे ऐकून तुला लय आनंद होईल. अरे मला पण तुला अशी गोष्ट सांगायची ना का जी ऐकून तुला खुश होशील बघ. सांग ना मग कुठली. नाही आधी तू सांग. आधी तू. नाही आधी तू सांगणार. आणि बरं ठीक आहे, सांगते मीच. अरे तो अरुण नाही का माझ्या माग लागला होता, त्याचं लग्न झालंय. आहेत त्याच्या मायला. अगं मी पण तुला हे सांगला होतो इथं. अरे अब्बा, आजचा दिवस तर लय भारी जायच्या मागं दिसतोय. बायकोला मळा दाखवायला चालू होतो, डायरेक्ट मळा समोर हजर. आमच्या मालकीनबाई दिसल्या का? खाली गेलेत ती. अरे बाप, लयच राग आहे. काही मदत करू का? काही गरज नाहीये, मी नेन एकटी. आणि तसंही पण आता मला सवय झाली. भाऊ थांबा. काही खंड्या, काय झालं? तेव्हा काय कुत्रे बित्रे लागले काय? ते भाऊ राणी बहिणीने ना पार्सल दिले.